ते डेस्टिनेशन अरे बंद कर ना. आणि मग आम्ही जातो आमचं सरप्राईज घ्यायला. खूप मोठं सरप्राईज आहे. कसं आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आहे गुढीपाडवा आणि आत्ता सकाळचे 8 वाजले आणि मी मस्तपैकी रेडी झाली आहे. कारण आज मला असं सुचलं अचानक की आत्ता आपण गुढीपाडव्याचं शूट करू. इथे खाली गुढीचं सगळं साहित्य पण आणून रेडी आणि उठली आणि मी लगेच मेकअप करायला सुरुवात केली. आय मीन रेडी होऊन आंघोळ वगैरे करून. तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आजपासून आपलं खरं मराठी वर्ष सुरू झालं आहे. हॅपी न्यू इयर तर सगळ्यांचं म्हणजे आपलं नसतं, म्हणजे असतं पण नसतं पण खरं आज हिंदू नववर्षाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आत्ता मी रेडी होते कारण मला थोडेसे फोटोज काढायचे, थोडेसे व्हिडिओज काढायचे, त्यासाठी रेडी होते. नंतर आम्हाला गुढी पण उभारायची. बाय द वे मेकअप झाला आहे ऑलमोस्ट थोडासाच राहिला आहे, ऑलमोस्ट झालेला आहे. थोडीशी लिपस्टिक वगैरे बाकी आहे. आणि मग तुम्हाला आम्ही आज आमच्या इथे काय स्वयंपाक बनतो, कारण आज नवीन वर्ष म्हणजे काहीतरी स्पेशलच असणार. तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते. गुढीपाडव्यासाठी रेडी झाली आहे आणि आमचा गुढीपाडवा सेलिब्रेशन वगैरे झालं आहे. कारण आज आम्ही तुम्हाला माहिती आहे मला अचानक जाग आली आणि मग मी रील काढायचं ठरवलं. मग आम्ही आत्ता रील काढली, फोटोज व्हिडिओज भरपूर चांगले काढले आणि हा असा माझा आजचा लुक कसा वाटतोय मी दोघींनी केला आहे. आता मी तुम्हाला आमची गुढी दाखवते. गाईज आमची गुढी, गाईज तुम्हाला आमची गुढी तर एकदम दिसली असेल तशी प्रत्येकाने त्यांच्या घरी गुढीपाडव्याला केला आहे. हे बघा इथे पण गुढी आहे, इथं पण गुढी आहे, सगळ्यांच्याच घरी गुढी आहे. ही गुढी थोडीशी वेगळी, थोडी जास्तच वेगळी आहे. कारण नॉर्मली आम्ही म्हणजे नॉर्मली गुढीला काठी लावत्या, म्हणजे काठी बांबू असं काहीतरी लावत्या. बट आमच्याकडे काठीच नव्हती त्यामुळे आम्ही पाईप लावला आहे. कारण त्याला काठीची महत्त्वाचं असतं, तिला ते गंध वगैरे लावून, पण आमच्या काठी नव्हती त्यामुळे आम्ही पाईप लावला आहे. एनिवे थोडंसं वेगळं पण चलता येत ना, तो थोडंसं चेंज झाला. कारण आमच्याकडे आम्हाला काठीच भेटली नाही. लिटरली आमच्या घरात काठी नाही आणि आजूबाजूला सुद्धा कुठं भेटली नाही. ते निंबाची पानं तर आम्हाला माहिती आहे आम्ही कसे आणले. एकदम असं तुम्हाला माहिती आहे ना, मी एकदम वेगळंच ठिकाणी राहते, तर आम्हाला असं काही भेटतच नाही. एनिवे तुम्हा सगळ्यांना परत एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मस्तपैकी नवीन वर्षात स्वागत असं काही केलं आहे. आता आम्ही जेवण करतो, म्हणजे अजून स्वयंपाक सुरू आहे, तर तो सुद्धा तुम्हाला मी दाखवते आणि मग आम्ही जेवण करतो. आता मला हा लुक चेंज करायचा आहे. बाय द वे तुम्ही यूट्यूब शॉर्ट्सला माझ्या व्हिडिओज बघा. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आणि नव्या वर्षाची सुरुवात आमची खीर, पोळी आणि भजे, कुरडई, पापडीने झाली आहे आणि आता आम्ही सगळे जेवण करतोय. काहीच तर आत्ता आमचं जेवण वगैरे झालं आणि सगळं आता आम्ही परत रेडी झाले. म्हणजे अगोदर तो मेकअप केला, तो सगळं काढून टाकला, परत दुसरा मेकअप केला, दुसरे कपडे घालून रेडी झाले आणि आत्ता आम्ही चाललो आहे आमच्या मावशीच्या घरी. कारण आमचं थोडंसं काम आहे. आत्ता आम्ही तिघे पण चाललो आहे आणि आत्ता मम्मीच फक्त घरी आहे डॉलीला जोडी, म्हणून आम्ही तिघे पण चाललो आहे मावशीच्या घरी. भरपूर दिवसांनी आज आम्ही मावशीच्या घरी जातो. आम्ही पहिलं लोकेशन आलोय आणि आता आम्ही कार चेंज करतोय, गाडी चेंज करतोय. आता मोटरसायकलीवर आलो, आता आम्ही दुसऱ्या गाडीत चाललोय कारण मोठं काम आहे गाईज आमचं. 10 वर्षांपूर्वी आम्ही इकडच्या एरियामध्ये राहायचो आणि 5 वर्षांपूर्वी म्हणजे किती वर्ष आपण या जागेमध्ये का हे आमचं जुनं गाव किंवा जुनं गाव तर नाही बोलू शकत, पण हा आमचा राहण्याचा एरिया होता गाईज. इंडस्ट्रीयल एरियामध्ये आम्ही राहायचो. कोणती तरी आहे, MIDCच आहे पण कोणती तरी आहे. हे आहे आमचं जुनं घर इकडं. एकदम एक्झॅक्ट नाही कळणार तुम्हाला, बट तेच आमचं जुनं घर होतं आणि ह्या एरियामध्ये आम्ही किती 10 ते 15 वर्ष राहिलेलो आहे गायज. ही आमची गल्ली म्हणू शकतो आपण याला. आणि तेव्हा इथे ही कंपनी नव्हती, बस स्टॉप आणि हा आमचा बस स्टॉप होता आणि इथं आम्ही खेळायला यायचो या कंपनीमध्ये. खेळायचं मी इथं शेकोटी, दिवसभर सकाळी गोळा करायची. बरं तेव्हा इथं टपरी होतं, इथं वडापाव खायला यायचो. इथं आमच्या काका त्यांच्या मुलांचा बस स्टॉप होता. भाई भारी वाटतंय, आम्ही किती वर्ष या एरियामध्ये राहिलेलो आहे ना, आता भारी वाटतं इकडं आल्यावर. इथं काका ते राहायचे, इथं किती खेळलेलो आहे आम्ही, इतकं खेळलेलं आहे गाईज. या
दहशत आमची गँग असं घेऊन फिरायचं काय आणि इथं नाही पासून आम्हाला ह्या जागेवर जायचं ड्रीम होतं कारण इथं मोर आणि शाहमृग ते बघायला भेटायचं बट कधीच आम्हाला कोणी घेऊन गेलं नाही कारण बघा तुम्ही तिथं कसं वातावरण आहे भाऊ लई जोरात सुटलाय हळू जरा हळू भाऊ हळू जरा मेजर डिसिजन झालाय गाडी ड्रायव्हर चेंज झालाय मला तर जाम भीती वाटते आता काय माहिती काय होतंय भाई इंस्ट्रक्शन दे के डायरेक्ट रोड पे क्यों मेरी जिंदगी के साथ तुम ऐसा करना चाहते हो आता बघूयात ड्राइवर अपना चेंज है कैमरा को लक्ष दो हमारी जिंदगी तुम्हारे वतन तुम्हारे आता है हवाले से आती है स्टीअरिंग पाय पुढून बाबा येतो त्याला पाय एकदा कुठं चालली इकडं अगं त्याला गाडी लावशील पुढे का बरं जायला गाडी जाईल ना ऍक्सिलेटर कोणता आहे गिअर बदला सोड द्या ऍक्सिलेटर हे दाब पडला काय मागून कोणी येते कळतही नाही कडाकडे नाही ना दादा तू काय करू राहिला अरे 10 मिनिटाच्या अंतरासाठी तू एवढा वेळ हे सोडायचं मी पटकन दाबायचं रिएक्शन खतरी व्हायची गाडी कर राहिली जाऊ दे रस्त्याच्या मध्ये नाही काढायला झाली गाडी काढायला अरे त्या स्विफ्ट वाल्याला जाऊ द्या स्विफ्ट वाल्याला तर त्याला जाऊ द्या अरे पुढे पाहिजे तू इकडे झालं तिकडे मारायची तिकडे झालं इकडे मारायची आधी खाली चालली मोडे कोण गाडी बघा आमची कुठे चालली अशी चालली गाडी राऊंड आता त्या कडाला नाही जायचंय पेऊन गाडी चालली ती फुल डुलत चालली पेऊन चालली ती पोरगी गाडी मधोमध हमारे बाप का रोड आहे अभी खाली चालली गाडी खाली त्या गाडी दुकानवाला वाटेल फुकट आमच्याकडे मोठी गाडी ती अय्या मोटरसायकलाला घाबरला आता लोग आते घाबरते डायरेक्ट ऑटो इकडे मार ऑटो पुढचा शिवाय दिल चालली मग मला भीती वाटती बर का सारखी एक बाजूला का बरं जाती रे स्टीअरिंग धर ना सरळ त्यांनी कसं शिकला असेल असं तू मोटिवेशन आण डोक्यामध्ये दादू एवढ्या वर्ष तेरे अंदर नहीं मची है चुल तेरे अंदर मची इसलिए तू वहाँ पर बैठी है काल पापा मम्मी गाडी शिकायची बाई म्हणजे गाडी तर सरळ दिसा तुला अजून दम ना अरे पहिल्यांदा बसला तरी ती गाडी रस्त्याला चालू लक्षात ठेव हा काय हा लहान पोरगा घरी स्टीअरिंग दिसत ना ती गाडी पण मी जरा दम ना तुला काय वाटत हेलिकॉप्टर चालवायची अरे गेली त्या बाजूला गाडी तुझी आता अरे ना माहिती तुला तू जरा दम ना गाड्या जाऊन तर पाठव गाड्याची हा म्हणतील बेवडा ड्रायव्हर दिसतोय गाडीला पाठवून गाडी हँडल मध्ये राहतो काय पाय तिकडे ते विमान आहे का असं ओढलं का चाललंय अरे स्पीड द्यायचं हँडल मध्ये राहतं हँडल कसं स्पीड द्यायचं तेच वाटलं पण इकडे पायावर सगळं स्पीड किती द्यायचं गाडी हा मग तुला इतकं जास्त वाटत होतं का काही चुकीचं वाटत होतं मोडे हँडल कसं हा ऍक्सिलेटर हे याला द्यायला राहतं स्पीड द्यायला ती माझी हिंमत असते मी बसले असते माझी हिंमत नाही तेवढी आहे बरं मागून गाड्या आलंय गाव आता एकलर आहे तीच लागते नाव कॉलेज जवळ एक लहरामध्ये एकच घर आहे भांडणच करा नाही तू गाडीत चालव बरं स्किल पर्सन ड्रायव्हर स्किल ड्रायव्हर वयाच्या 12-13 वर्षापासून गाडी चालवणारा याची हाईट पुरत नव्हती बाबा की रिॲक्शन सक्सेसफुली टर्न घेतलाय तू काकांची रिॲक्शन हे बस आता गावाला आता बस अरे चाल ना तू हे दादू बस आता स्पीड ब्रेकर नाही येणार मला बस कर बंद कर
काकांची रिएक्शन बंद कशी गाडी बंद कशी करायची आता बंद करते डेस्टिनेशन बंद कर ना ती डेस्टिनेशनला पोहोचल्याशिवाय बंद नाही होणार गाडी आता तू चालव ट्रॅक्टर बघा मला तू चाल हा तू चाल पप्पांनी सांगेल तू चाल आता देखेंगे जो होएंगे वो देखेंगे चलो आता आम्ही ट्रॅक्टरच्या भीतीने इथून गाडी एकदम 0च्या स्पीडवर आहे आमची खाली चालली गाडी अरे दमला म्हणजे खाली गेलो म्हणते दमला बस बस आमची गाडी कच्ची से भी धीरे गति से चल रही है अभी गावाला मी आधीच घाबरलोय आमची जाम फाटली आता आला अशा प्रकारे 50 किलोमीटरची ड्रायव्हिंग केली चला सारखं तिकडे जा इकडनं जा येऊ दे ना चावी पडली खाली मी चढू दे सारखं मध्ये कागद होतं पण मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम गाडी आज 4 व्हीलर चालवली काय 4 व्हीलर डायरेक्ट छोटा हत्ती चालवलाय मोठा हत्ती हलक्यात नाही का घेऊ आपा कशी झाली तो अरे तो किती काय प्रो ड्रायव्हर बिगिनर आणि ही आमची गाडी आता आम्ही पोहोचलोय गाईज बाय बाय डेस्टिनेशन ओके बाय बाय सायंकाळचे 4 वाजले आणि आता आम्ही घरी चाललोय फायनली आज आम्ही इतकं काय केलं हो माय गॉड इन दाखवलं काहीच नाही म्हणजे किती कार नाही बा आता आम्ही मावशीच्या इथे गेलो तिथून घरी गेलो तिथून मावशीच्या नव्या घरी गेलो म्हणजे त्यांचं बंगल्याचं काम चालू आहे ते बघितलं आणि त्यानंतर मग आमचं जे काम होतं ते केलं मग घरी आलं तिथून परत दुसरीकडे गेलो आता फायनली आम्ही घरी चाललोय नाही अजून एक ठिकाणी जायचं मग आम्ही घरी जाणार आहे बरोबर ना दिवाळी गुढीपाडवा सोडून आज आम्ही किती काय केलं सकाळी शूट पण केलं तुझं काय केलं हो माय गॉड ती पण गाडी पण चालवा काढल्या आणि आज हा असा तर गुढीपाडवा होता पण लास्ट गुढीपाडव्याला आम्ही गेलो होतो आमची 4 व्हीलर घ्यायला म्हणजे मागच्या गुढीपाडव्याला आम्ही आमची गाडी घेतली होती म्हणजे आज आमच्या गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे आज आमच्या गाडीचा पहिला बड्डे गाईज फायनली 1 वर्ष असं वाटत पण नाही 1 वर्ष झालं आम्ही आज आमची 4 व्हीलर घेऊ तसं मागच्या वेळेस 30 मार्चला गुढीपाडवा होता तर तेव्हा होता म्हणजे अजून टाईम आहे पण गुढीपाडवनुसार आजच यस ना तर आमच्या गाडीला हॅपी बर्थडे बोलू आम्ही आता सध्या पप्पांकडे गाडी पण घरी आल्यावर बोलू आम्ही हॅपी बर्थडे आवर कार किती भारी येत आहे सन किस नाही पण सन स्लॅप मात्र जरूर झाला इथं हो ना आता मी घरी चाललोय फायनली नो फायनली नाही किती वेळा बोलले चलो बाय नाही कंटिन्यू अजून आम्ही तुम्हाला स्कूल दाखवत शिक्षण घेतले एवढी झूम नको करू लगेच पार हीच आमची शाळा नाव बिव नाही सांगणार ते नाव दिसतच नाही तिचं नाही दिसणार एवढी दिसतच नाही नाव बट हीच आमची शाळा गाईड हीच आमची शाळा मी 11 वर्षी या शाळेत शिकलेली 11 वर्ष किती ठिकाणी फिरलोय म्हणजे ब्लॉगमध्ये एकदम डिटेलमध्ये नाही सांगितलं पण त्याच्यापेक्षा भरपूर ठिकाणी आज आम्ही फिरून आलोय कारण असंच असतं आमचं संडे किंवा सगळे घराचं त्या दिवशी आम्ही फिरायचंच काम करतो आणि उरलेले पेंडिंग कामच करत राहतो तर आता अजूनसुद्धा आमचं एक काम बाकी आहे आमचा अवतार सांगायला आम्ही किती फिरलो आणि कसं धूळ बसली चेहऱ्यावर तर आता आम्ही एकदम स्पेशल कामासाठी चाललो आहे गुढीपाडवा स्पेशल काहीतरी तर ते तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे ते तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये नाही कळणार आहे यानंतर जो नेक्स्ट व्लॉग येईल त्यामध्ये तुम्हाला कळणार आहे कारण ते जर यामध्ये ॲड केलं तर व्लॉगमध्ये डायरेक्ट वेब सिरीज बनायला बसली ती त्यामुळे तुम्ही ते नेक्स्ट व्लॉगमध्ये बघा आणि आजचा हा गुढीपाडव्याचा व्लॉग काय म्हटली अजून मी तुम्हाला सांगेल काय होतं बट आता ह्या व्लॉगमध्ये नाही सांगू शकत नेक्स्ट व्लॉगमध्ये तुमच्यासाठी सरप्राईज आहे तर तो व्लॉगसुद्धा नक्की बघा आता मी परत सगळं फ्रेश होते आणि परत रेडी होते आता आउटफिट चेंज करायची बिलकुल इच्छा नाही आहे आणि मग आम्ही जातो आमचं सरप्राईज घ्यायला खूप मोठं सरप्राईज आहे तर ते तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा